सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. आपण ब्रह्मतत्वाच्या समरसतेसाठी अभ्यास करत आहोत. आत्मतत्वाच्या समरसतेसाठी, आणि त्यासाठी आपला आधार आहे भागवत दशमस्कंध अध्याय 87 वेदस्तुतीचा. आणि आज आपण त्यातला 28वा श्लोक बघणार आहोत. ज्यांच्याकडं भागवत खंड आहेत त्यांनी 10, 87, 28 काढून ठेवा, अजून वेळ आहे. त्यावर आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी आज मला जे काही गोंदवलेकर महाराजांचे विचार वाचनात आले ते थोडे आहेत, एक 5-7 ओळी आहेत, पण मार्मिक आहेत. बघा काय म्हणतात महाराज. जडत्व म्हणजे काय? देहाच्या ठिकाणी ममत्व हेच जडत्व. पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा. जगाचे गूढ ज्याला कळते तो तत्वज्ञानी. व्यवहाराचे गूढ ज्याला कळते तो प्रपंची. आणि सूक्ष्माचे ज्ञान होणे यात सुख आहे. आत्मा हा समुद्र आहे, तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील. पण नामाचे महात्म्य कळणार नाही. ते एक संत कृपेनेच कळते. नामावर विश्वास बसणे महाभाग्याचे लक्षण आहे. आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे. संत वचनांवर विश्वास ठेवून अखंड नाम घ्यावे, त्यानेच समाधान लाभेल. ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंतांविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्याच्या योगाने विरक्ती उत्पन्न होते, अनितीचे वर्तन टाकून नीती धर्म धर्म मार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, ते सद्ग्रंथ. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ सदोदित वाचून त्याचे मनन करणे हेच फार महत्त्वाचे आहे, जरुरीचे आहे. त्याने ईश्वर प्रेम उत्पन्न होते. ज्ञान म्हणजे काय म्हटलेलं आहे? आत्मतत्वाशी एकरूप होण्याबद्दल म्हटलेलं आहे. आपला हाच प्रयत्न आहे. तुम्हाला काही वेळेला या प्रवचनाचा कंटाळा येईल, तुम्ही ऐकायचं टाळाल. पण कृपया एक गोष्ट लक्षात घ्या, मी माझ्या मनचं सांगत नाहीये. मी माझं म्हणून काही सांगत नाहीये. यात काहीही मोठेपणाचा अभिमान नाही किंवा नाहीये. मी जे भागवतात आहे, जे धर्मशास्त्रात आहे, जे गीतेत आहे, तेच तुमच्या पुढे ठेवतो. कृपया कंटाळ्याचा कंटाळा करा आणि ऐका आणि त्यावर चिंतन करा. चिंतनाला फार महत्व आहे. आता मी तुम्हाला भागवत दशमस्कंध 87वा अध्याय 28वा श्लोक प्रथम हिंदी अर्थ वाचून दाखवतो. हिंदी अर्थ. प्रभो म्हणजे भगवंतांना, म्हणजेच
ब्रह्मतत्वाला आत्मतत्वाला उद्देशून म्हटलेला आहे आणि तेच मला जाणायचं आहे. श्लोकावरती बोलतोय मी, माझ्या मनाचे विचार सांगत नाही. काय म्हटलेलं आहे? प्रभो आप मन बुद्धि और इंद्रिय आदि कारणों से चिंतन कर्म आदि के साधनों से सर्वथा रहित है. काय म्हटलेलं आहे? आप मन बुद्धि और इंद्रिय आदि कारणों से म्हणजे इंद्रियांपासून, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, मन, चित्त, बुद्धी, अहंकार या सर्व इंद्रियांहून सर्वथा रहित आहात. ते रहित आहेच आहेत, पण मला ते या कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, मन, चित्त, बुद्धी, अहंकार याद्वारे ते समजणारे नाहीत. चिंतन कर्म आदि के साधनों से रहित है. मला काहीतरी कर्म करून पैसा मिळेल, मला काहीतरी करून भोग मिळतील, पण मला काहीतरी कर्म करून ब्रह्मप्राप्ती, ज्ञानप्राप्ती होणार नाही भगवंतांच्या कृपेशिवाय. म्हणून म्हटलेलं आहे, आप मन बुद्धि और इंद्रिय आदि कारणों से चिंतन कर्म आदि के साधनों से सर्वथा रहित है. फिर भी आप समस्त अंतःकरण और बाह्य करणों की शक्तियों से सदा सर्वदा संपन्न है. मला एक सांगा, माझे कान, डोळे, तोंड, नाक, हात, पाय, त्वचा कुणामुळं काम करतात हो? कुणामुळं काम करतात? याच्या पाठीमाग कुठली प्रेरक शक्ती आहे? केन प्रयुक्तोयम, मला कोण प्रेरक आहे या सर्वासाठी? आणि त्याबद्दल ध्रुव, मला वाटतं मी सांगितलंय, पण ध्रुवाला भगवान प्रसन्न झाले आणि म्हणाले, अरे ध्रुवा बालका, माझी स्तुती कर रे, मला माझी स्तुती केलेलं आवडतं. आता ते 7 वर्षाचं पोर भगवंतांची स्तुती काय करणार? मग हे ओळखून भगवंताने त्या ध्रुवाच्या गालाला काय तो शंख स्पर्श केला आणि त्यावर त्या ध्रुवाला सगळं ज्ञान झालं की हो, सगळं ज्ञान झालं. काय म्हटलेलं आहे? जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्म हृदाय आदि कवये. हृदा तेने ब्रह्म हृदाय आदि कवये. भगवंतानी ब्रह्मदेवाला नुसतं क्षणार्धात ज्ञान दिलं असा संकल्प केला आणि ब्रह्म सर्वज्ञ झाला. आणि मग त्यांनी सृष्टी उत्पन्न केली. भगवंतांची कृपा जर झाली तर मला सुद्धा क्षणार्धात ते ज्ञानी करू शकतात. ब्रह्मज्ञान आत्मज्ञानानं मला तृप्त करू शकतात. पण तो ध्रुव काय म्हणतो बघा, योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरत्स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भागवत स्कंद 4 अध्याय 9 श्लोक 6. भागवत स्कंद 4 अध्याय 9 श्लोक 6.
अर्थ बघा. ध्रुव म्हणाला, प्रभो आपण सर्व शक्ती संपन्न आहात, सर्व शक्ती संपन्न, काय करू शकत नाही, गोवर्धन पर्वत उचलू शकत नाही, यत्किंचित काम, यत्किंचित काम, आपण सर्व शक्ती संपन्न आहात. आपण माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केले, जे हात, पाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात. त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो. काय म्हटलेलं आहे, हजार एक वेळा आलंय हो अध्यात्मात, हा सिद्धांत हजार एक वेळा आलाच. त्या आपणा अंतर्यामी भगवंतांना मी कुठं हुडकतो हो, देवळात, मंदिरात, फोटोत, मूर्तीत, सगळीकडे मी हुडकत असतो. मला कधी भगवान म्हणतात भागवतात, न मनः शांती मृच्छती. तुला असा जर बाह्य ठिकाणी हुडकत असशील तर तुला कधीही शांती मिळणार नाही. मी कुठं आहे, सर्वांच्या अंतर्यामी वास करतो. मला त्यासाठी अंतर्मुख व्हायला पाहिजे आणि चिंतन करायला पाहिजे. भगवंत हृदयात आहेत, हृदयात आहेत म्हणजे जसं इलेक्ट्रिसिटी संपूर्ण घरात वायरमध्ये आहे, पण विशेषतः जिथे प्लग आहे तिथे आहे, तसे भगवंत संपूर्ण शरीरात आहेत, परंतु विशेषत्वाने ते हृदयात आहेत. आता ध्रुवाच्या बद्दलच आहे, तर एक गोष्ट सांगतो आणि मी पुढच्या श्लोकाच्या विषयाला जातो. काय मागणं मागितलं हो ध्रुवानी, ध्रुवानी काय मागणं मागितलं. मला माहिती आहे, मला आढळ पद द्या असं त्यांनी मागितलं. खरं आहे, खरं आहे, मागितलं, पण त्याला नंतर फार पश्चाताप झाला. मागून मागून मी काय मागितलं. भागवतात संदर्भ आहे आणि म्हणून त्याने काय मागितलं. मग पश्चाताप झाल्यानंतर भगवंतांना स्कंद 4 अध्याय 9 श्लोक 11, भक्तिम मोह प्रवहताम त्वयि मे प्रसंगो भूयादनंत महता ममलाशयाना. हे अनंता, बघा हा विचार करा, मला जर सकाळी बेल वाजली आणि म्हणून मी दूधवाला आला या कल्पनेने दुधाचं भांड घेऊन पहाटे 5:30 वाजता दरवाजा उघडून बघतो, तो दारात चतुर्भुज भगवंत सदेह समोर उभे आहेत आणि मला म्हणाले, दिलीप काय मागायचे ते माग. काय मागाल हो तुम्ही, काय मागाल. आणि ध्रुवाने काय मागणं मागितलं. ध्रुव म्हणतो, हे अनंता, मला आपण ज्यांच्या आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे, मला आपण ज्यांचा आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्मा भक्तांचा संग द्या. सत्संग मागितलेला आहे. 11व्या स्कंदात सत्संगाचं महात्म्य आहे. सांगेन त्यावेळेला आपण चिंतन करू. पण माझ्या इंद्रियांना इथं काय म्हटलेलं आहे कि फिर भी आप समस्त अंतःकरण और बाह्य करणों की म्हणजे इंद्रियों की शक्तियों से सदा सर्वदा संपन्न है. आणि म्हणून तुम्ही मला
प्रत्येक इंद्रिय कार्यरत राहण्यासाठी शक्ती देता. म्हणून माझी सुप्तवाणी जागृत झाली आणि मी तुमची स्तुती करत आहे. हा श्लोक आहे ना, योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता. ते काय तुमचा लॅपटॉप असतो ना, त्याच्यावरती तुम्ही सुरुवातीला उघडल्या डोंगर येतो, नदी येते, असं निसर्गाचं सुंदर चित्र तिथे लावता. पेस्ट काय ते वॉलपेपर. त्याच्याऐवजी हा श्लोक लिहा, योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति धरत्स्वधाम्ना अन्याश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. तुम्हाला मी सांगू, मला एक 10-12 वर्षापूर्वीपर्यंत, 8-10 वर्षापूर्वीपर्यंत मी स्कूटर चालवत होतो. मला चालवता येत होते. मी बहुतांश बरेच वेळेला मिरजेहून सांगलीला जात होतो. 12-15 किलोमीटर अंतर आहे, ट्विन सिटीज आहे. पण काय करत होतो, तो स्कूटरच्या पुढे समोर डॅशबोर्ड वरती जो किलोमीटर रनिंगचा स्पीडोमीटरचा बोर्ड असतो ना, तिथे मी एक श्लोक चिकटवून लावायचो, हा श्लोक, आणि जाता येता तो श्लोक पाठ करायचा. अशा पद्धतीने भगवंतांचं स्मरण, चिंतन हे आवश्यक आहे. आणि हा भाव दृढ झाला पाहिजे. हो, भगवंत आहेत म्हणून मी आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, आपण स्वतःसिद्ध ज्ञानवान स्वयंप्रकाश है. स्वयंप्रकाश, सूर्य स्वयंप्रकाशी नाही, सूर्य परप्रकाशी आहे. गीतेमध्ये 11व्या अध्यायात भगवंतांचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, आपण म्हणजे जणू सहस्र सूर्य एकदम प्रकाशित झाल्यानंतर जेवढं तेज येईल तेवढं आपलं तेज आहे. आणि ते तेज सूर्याला तेज पुरवतात भगवंत. आणि म्हणून सूर्य तेजस्वी आहे. सूर्य स्वतः सिद्ध, स्वयंसिद्ध नाही. एक दिवस शास्त्रज्ञ म्हणतात थंडगार गोळा होणार आहे सूर्य. वर्षे लागतील, करोडो काय जी असतील ती. परंतु भगवान ज्ञानवान, आपण स्वतः सिद्ध ज्ञानवान व स्वयंप्रकाश है. आपण नच स्वयंप्रकाश आहात आणि त्या प्रकाशातच मी माझं जीवन व्यतीत करतो. काय म्हटलेलं आहे, आप स्वतः सिद्ध ज्ञानवान है. ज्ञानवान सुद्धा नाही हो, आपणच ज्ञान आहात. काय हो ज्ञान म्हणजे? मला वाटतं मी तुम्हाला सांगितलंय, पण परत एकदा सांगतो, फार महत्वाचं आहे हो, फार महत्वाचं आहे. तुम्ही दुर्लक्ष नका करू हो. आता मी जे सांगणार आहे, ज्ञान म्हणजे काय ते तुम्हाला काय वाटतं? माझं ज्ञान आहे, माझी अक्कल आहे? नाही हो. मी तुम्हाला दासबोधातलं वाचून दाखवतो. मला जे जे चांगलं वाटतं ना, मला इतकी तळमळ वाटते की हे तुम्हाला कधी सांगू आणि तुम्ही कधी ऐकाल. ज्ञान म्हणजे काय? ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान.
मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. नित्य काय अनित्य काय याचा विचार करावा. देह अनित्य आहे, नित्य नाही. नित्यानित्य विचारावे या नावज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे, पंचभूतिक वोचरे, समूळ द्वैत निवारे या नावज्ञान. मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार. उल्लेख परे हुनी पर या नावज्ञान. जेथे नाही दृश्य भान, जेथे जाणीव हे अज्ञान. विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान याची बोलिजे. सर्व साक्षी अवस्था तुर्या, ज्ञान ऐसे म्हणती तया. परिते जाणिजे वाया पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणिजे, त्यास पदार्थ ज्ञान बोलिजे. शुद्ध स्वरूप जाणिजे, या नाव स्वरूप ज्ञान. दासबोध दशक 5 समास 6 ओव्या 1 ते 7. वाचाल. मला सांगा, हे जे धर्मग्रंथ आहेत ते तुमच्याकडं आहेत का हो? गीता, भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ जरी तुम्ही आत्ता 35चे असाल, वाचत नसाल तरी ग्रंथ गोळा करून ठेवा. मधून मधून मी सांगतो तेवढ्या पुरता त्या ग्रंथात संदर्भ बघा. काय म्हटलेलं आहे? आप स्वतः सिद्ध ज्ञानवान स्वयं प्रकाश है, अतः कोई काम करने के लिए आपको इंद्रियों की आवश्यकता नहीं है. कोई भी काम करने के लिए आपको इंद्रियों की आवश्यकता नहीं है. इंद्रियातीत आहेत हो, देहातीत आहेत, कालातीत आहेत, गुणातीत आहेत. त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः. मी माझ्या तोंडातून यंत्रवत अथर्वशीर्ष म्हणतो, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाही. काय म्हटलेलं आहे गीतेमध्ये श्लोक अध्याय 9 आणि श्लोक 11 काढा. 11 अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम. मनुष्यासारखा देहधारी असा मला जे समजतात ते मूढ लोक अवजानंती म्हणजे माझा अपमान करतात. मी देहधारी नाही, शरीरधारी नाही, इंद्रियधारी नाही, सर्व शक्ती संपन्न आहे, ज्ञान संपन्न आहे असं इथं म्हटलेलं आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाचं मला जाण की अहो मी तेच आहे हो, मी तेच आहे. आवरण आलेलं आहे माझ्या ज्ञानावर. काय म्हटलेलं आहे? जैसे छोटे छोटे राजा अपनी अपनी प्रजा से कर लेकर स्वयं अपने सम्राट को कर देते हैं, वैसे ही मनुष्यों के पूज्य देवता और देवताओं के पूज्य ब्रह्मा आदि भी अपने अधिकृत प्राणियों से पूजा स्वीकार करते हैं और माया के अधीन होकर आपकी पूजा करते हैं. फार महत्वाचं आहे. काय करतात? मुख्यमंत्री त्यांच्या हाताखाली काम करण्याला 15, 20, 25
मंत्री नेमतात, त्या मंत्र्यांचे विभाग असतात आणि त्या त्या विभागाचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या मंत्र्याकडं असतो. मला डेअरी काढायची आहे, पण मी फक्त दुग्ध विकास मंत्रालयाकडेच जाऊ शकतो. मला डेअरीची परवानगी शिक्षण मंत्री देऊ शकत नाही. शिक्षण मंत्री कॉलेज काढायला परवानगी देईल, पण मला अर्थसहाय्य करणार नाही. प्रत्येक मंत्र्याची एक एक जबाबदारी असते. तशी देवतेची एकेका देवतेची जबाबदारी आहे आणि मी ज्या ज्या देवतेची पूजा करतो ती पूजा स्वीकार करून ते देव भगवंतांच्या पर्यंत पोचवतात. काय म्हटलेलं आहे? और माया के अधीन होकर वो देवता माया के अधीन होकर आपकी पूजा करते हैं. ये वे इस प्रकार आपकी पूजा करते हैं कि आपने जहाँ जो कर्म करने के लिए उन्हें नियुक्त कर दिया है वे आपसे भयभीत रहकर वह काम करते हैं. भयभीत होकर दे आर कंपेल्ड टू डू इट. ऐकलं, भगवान या सर्वांचे करते आहे, पण तरी सुद्धा अलिप्त आहेत. काय म्हटलेलं आहे बघा, जो प्रभु इंद्रिय रहित होने पर भी समस्त बाह्य और आंतरिक इंद्रियों की शक्ति को धारण करता है और वह सर्वज्ञ एवं सर्व करता है, उस सबके सेवनीय प्रभु को मैं नमस्कार करता हूँ. करतो का हो मी नमस्कार? ही भावना असते का? तुम्हीच मला प्रेरणा देता म्हणून मी कार्य करतो, या भावनेने मी नमस्कार करतो का? 28व्या श्लोकाचा मराठी अर्थ. हे प्रभो, आपण इंद्रिय रहित आहात पण स्वयंप्रकाश आहात. आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जरूर नाही. साऱ्या प्राण्यांची इंद्रिये आपल्यामुळेच कार्य करतात. म्हणूनच माया वेष्टित ब्रह्मदेवासह सर्व देव आपली पूजा करतात आणि मनुष्यानी दिलेले हव्य कव्यादी भक्षण करतात. ज्याप्रमाणे मांडलिक राजे प्रजेकडून कर घेऊन सम्राटाला देतात, त्याचप्रमाणे सर्व देव त्यांना ज्या ज्या कार्यासाठी नेमलेले असेल ते कार्य तुमच्या भीतीने ते पार पाडतात. हे कार्य करणे हीच तुमची पूजा आहे आणि मनुष्याने केलेली देवांची पूजा हे त्याच्यासाठी देवांना मिळालेले वेतन आहे. सर्व देव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. मला सांगा, मी माझ्या कार्यासाठी नगरसेवकाकडे जातो, नगरसेवक आमदाराकडे जातो, आमदार खासदाराकडे जातो, खासदार मुख्यमंत्र्यांच्याकडे जातो, मुख्यमंत्री प्रधानमंत्र्यांच्याकडे जातो, प्रधानमंत्री राष्ट्रपतींच्याकडे जातो आणि राष्ट्रपतींचं आसन डळमळीत झालं की राष्ट्रपती तिरुपती बालाजीला जातात. मग मी डायरेक्ट तिरुपती बालाजीलाच का जायला नको? विचार करा. भक्तीचं मागणं मी एकदा तुम्हाला केव्हा तरी भागवतात कुणी काय मागणी मागितलेली आहे त्याच्यावर एक वेगळं प्रवचन दी. फार सुंदर मागणी आहे. प्रवचनात आपण विषय घेऊ. सध्या तरी आपण आज 28वा श्लोक बघितला.
परत परत ऐका हो आणि याचा प्रसार करा. लोकांना हवं आहे. आणि या सध्याच्या काळामध्ये याच विचाराने याच्याच चिंतनाने उभारी येईल. काय ते औषध कुठलं काय म्हणे, आता विसरलो बघा मी, विसरलो. त्यानं काय होतं की रोग प्रतिकारक शक्ती येते. रोग प्रतिकारक शक्ती. कुठली वटी, कुठल्या गोळ्या, कुठले औषधं, त्याच्यापेक्षा या विचारावर चिंतन केलं ना तर मी नक्की सांगतो तुम्हाला उभारी येईल, एक चेतना येईल आणि अत्यंत उत्साह वाटेल तुम्हाला. म्हणून मी म्हणतो रोगराई होणार नाही. बघा, विचार करा, चिंतन करा, प्रसार करा. रामकृष्ण गोविंद.